भावसार प्रतिष्ठानमार्फत गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार। भावसार प्रतिष्ठानमार्फत सोलापुरातील भावसार समाजातील 10वी-12वी पदवीधर विद्यार्थ्यांचा सत्कार शिवस्मारक येथे नुकताच पार पडला। कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी सोलापूर शहर उत्तरचे आमदार विजयकुमार देशमुख होते, तर प्रमुख उपस्थिती सोलापूर महानगरपालिकेचे अतिरिक्त आयुक्त संदीप कारंजे होते। प्रारंभी मान्यवरांच्या शुभहस्ते हिंगलाज माता प्रतिमेचे पूजन करण्यात आले। या कार्यक्रमात 120 विद्यार्थ्यांनी नोंदणी केलेली होती। या कार्यक्रमात 10वीत प्रथम आलेले कृष्णा हरी दुधनकर 98.80%, सूरज गणेश आंबुरे 98.60%, पावनी नितीन हिबारे 97.40%, तसेच 12वीत प्रथम आलेले शुभम राजकुमार लोकरे 97.40%, आर्यन दीपक महिंद्रकर 93.30%, हरी श्रीनिवास अंबरकर 84.83%, तसेच इंजिनिअरिंगमध्ये प्रथम आलेले निनाद गोपीनाथ नवले 84.80%, श्रावणी सतीश हिबारे 82%, पूनम महिंद्रकर 80.72%, शीतल रंगदळ 87.9 या टॉप 10 विद्यार्थ्यांचा सत्कार करण्यात आला। विद्यार्थ्यांनी मोबाईलचा वापर टाळावा तर निश्चित शैक्षणिक प्रगती साधता येते, असे गौरवोद्गार सोलापूर महापालिकेचे अतिरिक्त आयुक्त संदीप कारंजे यांनी काढले। हिंगलाज मातेच्या आशीर्वादाने मी आमदार झालो, लवकरच मंत्रिमंडळात वर्णी लागेल, असे उद्गार कार्यक्रमाचे अध्यक्ष आमदार विजयकुमार देशमुख यांनी काढले। या कार्यक्रमाला सोलापूर पतसंस्था फेडरेशनचे अध्यक्ष दिलीप पतंगे, भावसार प्रतिष्ठानचे अध्यक्ष गिरीश माळवदकर, सचिव अरुण आकुडे, सुनील डोईजोडे, सतीश हिबारे, उल्हास डोईजोडे, नागेश फुटाले, उपाध्यक्ष नवीन तापसे, महेश बबलादी, सुभाष पाकरे, दिनेश माळवदकर हे उपस्थित होते। कार्यक्रमाचे सूत्रसंचालन गोपीनाथ नवले यांनी केले। या कार्यक्रमाला अनिल कॅबचे मालक लक्ष्मीकांत रंगदळ हेही उपस्थित होते, तसेच विजय पुकाळे, शशिकांत रंगदळ, हिगोलांबिका देवी देवालय ट्रस्टचे श्रीकांत आंबुरे सर, तसेच रवी खमितकर, सुभाष वैकुंठे, संतोष आकुडे, राजेंद्र मिरजकर, साई क्षीरसागर, अनिल खमितकर, शोभा आकुडे, स्मिता क्षीरसागर, सुनीता क्षीरसागर समाजबांधव मोठ्या संख्येने उपस्थित होते। कार्यक्रमाचे समारोप सचिव अरुण आकुडे यांनी केले। भुवनेश्वरी सुशांत महिंद्रकर 92.20%, 10वी स्थानतील शेवटी देखील एक फोटो सेशन आहे। 90.40%, खुशी मनोज जवळकर, खुशी वाजवते, श्रद्धा मंजुनाथ उत्तरकर, हर्षल सतीश 59.60%, खरं गेले तर भावसार समाजाचा हा अत्यंत आनंददायी आणि उत्कृष्ट कार्यक्रमाला आज मला त्यांनी निमंत्रित केलं, त्याबद्दल मी या समाजाचे आभार मानतो। खरं गेलं तर भावसार समाजाच्या माझा महापालिकेत असल्यापासून बऱ्याच काळापासून त्यांचा संबंध आहे। सर्व समाजातील प्रतिष्ठित जे नागरिक आहेत त्यांच्याही मला बऱ्यापैकी संबंध येतो आणि यांच्या या सामाजिक कार्यामध्ये मला ते वेळोवेळी सहभाग करून घेतात, त्याबद्दल त्या प्रतिष्ठानचे मी आभार मानतो। खरं बघायला गेलं तर आज या कार्यक्रमाचा उद्देश मी मगाशी संयोजकांनी सांगितलं की विद्यार्थ्यांच्या गुणांना वाव देणे, विद्यार्थ्यांनी केलेले यश संपादन त्याबाबत त्यांची पाठ थोपटणे हा त्यामधला मुख्य उद्देश असतो। विद्यार्थी अभ्यास करतात, उत्कृष्ट गुण मिळवतात, त्या गुणाचा त्यांच्या करिअरमध्ये नक्की उपयोग होतो, परंतु विद्यार्थ्यांनी हे केलेलं जे कार्य असतं त्यांच्या विद्यार्थी दशेत त्याचा या समाजाने अत्यंत चांगल्या पद्धतीने उपयोग घेऊन त्यांच्या शाबासकीचं जे नियोजन केलंय त्यामुळे खरंच हे आनंददायी आणि वाखण्यासारखं आहे। आज भावसार प्रतिष्ठानच्या वतीनं आपल्या समाजातल्या ज्या काही विद्यार्थी 10वी असू द्या, 12वी असू द्या आणि इतर परीक्षेमध्ये चांगल्या प्रकारे गुणवत्ता घेऊन त्यांनी यश संपादन केलं, त्यांच्या सगळ्यांचं सत्कार करण्याचा कार्यक्रम आज आयोजित करण्यात आला। या कार्यक्रमाच्या निमित्तानं आज आपण बघतोय की स्पर्धा आहे, प्रत्येक गोष्टीला स्पर्धा आहे। तुम्ही शिक्षण घ्या, व्यापार करा, कुठेही गेलं तरी स्पर्धाशिवाय आपण जगू शकत नाही आणि विद्यार्थ्यांनी या स्पर्धेमध्ये उतरण्यासाठी आपलं मगाशी कारणे सांगितलं की कष्ट आहे, फार मोठं कष्ट आहे। आपण ज्या प्रकारे आपण शिक्षण घेतो
आणि आपण जेवढं कष्ट करतो तेवढंच आपल्या सगळ्याला यश संपादन होतं. आणि म्हणून एक चांगल्या प्रकारे जे आपल्या समाजातल्या सगळ्या विद्यार्थ्यांनी चांगल्या प्रकारे यश संपादन केलं, त्यांना एक आपल्या समाजाच्या वतीनं एक आपल्या मायेचा त्यांच्या पाठीमागे एक हात त्यांनी दिलेला आहे. आणि ते आपल्या समाजाची मुलं चांगल्या प्रकारे शिक्षण संपादन करावं आणि आपल्या सगळ्यांचा सत्कार केल्यामुळं आपल्या समाजातले इतरही विद्यार्थी त्यामुळं त्यांनाही असं वाटू लागतं की आपणही चांगल्या प्रकारे शिक्षण घ्यावं आणि आपणही यश संपादन करावं, आपणही पुढं जावं. कारण पूर्वी आपलं एखादा समाज